एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे. असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा. आज श्रीरामकथेचा चतुर्थ दिवस. गेली 3 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. सन्माननीय दशरथजी पाटील इंगळे, त्यांचा परिवार आणि त्यांचे सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा दशरथ पाटलाकडून मिळालेलं निमंत्रण, आमचे हरिभक्तिपरायण परमस्नेही प्रकाशजी महाराज बोधले यांचं मार्गदर्शन, कुमारभाऊ देशमुख लालासाहेब यांनी अधूनमधून या कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण, आणि म्हणून गेली 3 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित, काल गैरहजर पण आज हजर असल्याबद्दल शेठजी तुम्हालाही नमस्कार, महाराज मंडळीला नमस्कार. पुढे बसलेले सर्व मान्यवर, भिशे सरकार आजही आले वाटतं, आता काही गैरहजर राहणार नाही तुम्ही. बोंदरजी जमला, सगळे आले. सीताराम. अरे पहिल्याच दिवशी आठवण काढली होती आम्ही. माऊलीची सेवा. सीताराम सीताराम. उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे. सीता स्वयंवर. नियोजित वेळेत आपणाला केवट कथेपर्यंत जायचं आहे. रामचंद्र प्रभूच्या गळ्यामध्ये सीतामाईनं पुष्पमाला अर्पण केली, पण काही संतांच्या मतानुसार ती झेंडूच्या, मोगऱ्याच्या, गुलाबाच्या फुलाची नाही, मोहाच्या फुलाची. बरं का दशरथजी, हे नीट आहे का? मोहाच्या फुलाची माळ होत असते का? सीतामाईनं घातली म्हणून सांगतो. अरे मोहाच्या फुलाची, याचं कारण आहे, मोहाच्या फुलात पागल करण्याची ताकद आहे. मोहाची फुलं रात्रभर भिजत घाला, भिजलेलं घमेलं भरून फुलं बैलाला खाऊ घाला, बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात. भिशे साहेब आहे ना, मराठी कळती होते तुम्हाला? जमलं, ठीक आहे, बरं झालं मग शेजारी. नाहीतर आपण विचार करा, मोहाचं झाड, आंब्याचं झाड, दोन्हीच्या पानामध्ये जवळजवळ साम्यता, आकारात लहान मोठापणा आहे, पण एक नैसर्गिक फरक आहे. आंब्याच्या झाडाला बहर येतो तेव्हा पानं असतात, मोहाच्या झाडाला फुलं येतात बोंदरजी, पानं गळतात. बारीक निरीक्षण करा, कारण मोहाच्या फुलापासून दारू तयार होते आणि म्हणून मोहाची झाडं पिणाऱ्याला सावध करतात. ए पिणाऱ्या, माझ्याकडे बघ राजा, एकही पान नाही रे, नुसत्या काड्या तशी हाडं राहतील रे, नको नादी लागू. झाडं सांग. आम फले पत राखे, मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद असल्यामुळे सीतामाईचा हेतू आहे, मैं आपको मोह के पुष्प की माला अर्पण कर रही प्रभु, इसलिए कि मोह के पुष्प में पागल बनाने की ताकत है, तो जिंदगी भर मेरे लिए पागल बन जाना भगवान, मुझे कभी भूलना नहीं. आणि अक्षरशः सीतामाई चोरीला गेल्यावर रामचंद्र पागल झाले, कारण माणसाला विचारत नाही. एक मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखे सीता मृग नैनी, लक्ष्मण समुझाए बहु भाती, पूछत चले लता तरुपाती. वृक्षाला, वेलीला विचारतात, पशुला, पक्षाला विचारतात, माझी सीता बघितली का रे? याला म्हणतात पागल होणे. सीतामाई पायावर डोकं ठेवून दर्शन घेत नाही. बाकीच्या सख्या म्हणाले पायात पडणार नाही, तुम्हाला कळत नाही का? याच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली होती.
मी आता नवरीच्या वेशात बासिंगाच्या सगळ्या हिऱ्याचा संबंध त्याच्या चरणाशी आला तर सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील, त्या माझ्या सवती होतील, अख्खा प्रेमाचा वाटप होईल म्हणून सीतामाई पाया पडत नाही. पण एवढ्यात झालं काय, ज्या राजाने धनुष्य उचलल्या गेला नाही त्या सर्व अभिमानी राजाने आपापला हत्यार हातात घेऊन उभं राहून आरडावरडा सुरू केला. पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, हम मर्द बैठे, हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा, जानकी को मारो, पकड़ो मारो, पकड़ो मारो. शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन. ते ही अवसर सुनी शिवधनु भंगा, ते ही अवसर सुनी शिवधनु भंगा, ते ही अवसर सुनी शिवधनु भंगा, ते ही अवसर सुनी शिवधनु भंगा. आये वो भृगुकुल कमल पतंगा, आये वो भृगुकुल कमल पतंगा, ते ही अवसर सुनी शिवधनु भंगा, ते ही अवसर सुनी शिवधनु भंगा. आये वो भृगुकुल कमल पतंगा, आये वो भृगुकुल कमल पतंगा, तेही अवसर सुनी शिवधनु भंगा, तेही अवसर सुनी शिवधनु भंगा. गौर शरीर भूति बल राजा, गौर शरीर भूति भल राजा, गौर शरीर भूति बल राजा, गौर शरीर भूति भल राजा. बाल विशाल त्रिपुर विराजा, बाल विशाल त्रिपुर विराजा, बाल विशाल त्रिपुर विराजा, बाल विशाल त्रिपुर विराजा. तेहि अवसर सुनी शिवधनु भंगा, तेहि अवसर सुनी शिवधनु भंगा. आये वो भृगुकुल कमल पतंगा, आये वो भृगुकुल कमल पतंगा, तेही अवसर सुनी शिवधनु भंगा, तेही अवसर सुनी, तेही अवसर सुनी, तेही अवसर सुनी. त्याच वेळेला परशुरामजीचं आगमन. विशाल भाल आरक्त नयन पुराण प्रसिद्ध परशु, ज्याच्याकडे बघाव त्याला वाटतं मरण जवळ अशी रागीट दृष्टी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याची ताकद असणारे परशुरामजी स्वयंमंडपाच्या महाद्वारात आले. हमला करायच्या तयारीत जेवढे राजे होते परशुरामाला बघितल्याबरोबर आपापलं हत्यार टाकून दिलं. लटलट लटलट कापू लागले. परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत. पितू समेत कहीं कहीं निजे नाम, लगे करन सब दंड प्रणाम, पितू समेत कहीं कहीं निजे नाम, लगे करन सब दंड प्रणाम, लगे करन सब दंड प्रणाम. पितु समेत कहीं कहीं निज नाम, लगे करन सब दंड प्रणाम, पितु समेत कहीं कहीं निज नाम, लगे करन सब दंड प्रणाम, लगे करन सब दंड प्रणाम. पितू समेत कहीं कहीं निज नाम, लगे करन सब दंड प्रणाम, पितु समेत कहीं कहीं निज नाम, लगे करन सब दंड प्रणाम. देशुमाई चितमई हितु जानी, तो जानई जनु आई कुटानी, तो जानई जनु आई कुटानी. पितु समेत कहीं कहीं निज नाम, लगे करन सब दंड प्रणाम, पितु समेत कहीं कहीं निज नाम, लगे करन सब दंड प्रणाम. जय सुभाष वही तु जानी, सो जानई जनु आई कुटानी, तो जानई जनु आई कुटानी, तो जानई जनु आई कुटानी. पितु समेत काही काही निज नामा, लगे कर्ण सब दंड प्रणाम. बापाचा आजोबाचा नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत. बरं का बाबाजी, मी अमुकाचा नातू, अमुक माझा आजोबा, मी अमुकाचा मुलगा, अमुक माझे वडील, तुम्ही आमच्याकडे थांबला होता आणेगावला चातुर्मास. तर सफरचंद द्राक्षे केळी हे सगळे मीच आणायचो बाबाजी. उद्देश एकच, मारू नये.
जेव्हा प्रचंड गर्दी बघितली भिशेसाहेब आणि दरवाजात उभं राहूनच मंडपाच्या परशुरामजींनी विचारलं, जनक यहाँ इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं 21 बार निक्षत्रिय पृथ्वी करने वाला परशुराम मैं दुनिया में जिंदा हूं तो मेरी इजाजत लिए बगैर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? आता जनकजी भयभीत विश्व तटस्थ, राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान. आणि जेव्हा परशुरामजी सोयरमंडपाच्या मध्यभागी आले, धनुष्याचे 2 तुकडे बघितले, क्रोधानावर झाला आणि राजा जनकाचा हात धरून मागे पुढे ढकलू विचारलं, जनक धनुष किसने तोड़ा है? जिन्होंने धनुष्य तोड़ा होगा समाज से बिलक कर दो वरना सबकी हत्या कर दो, मार डालूंगा सभी को. कौन है धनुष्य भंग करने वाला? रामचंद्राने विचार केला, कुमार भाऊ केवढाही धमकावला सासरा तरी सासरा म्हणू शकत नाही जावयानं तोडलं म्हणून. त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे ना. स्वतः रामचंद्र पुढे आले, रजी पुढे आले अति नम्रतेनं. नाथ संबुदन भंज निहारा हो को एक दास तुम्हारा. धनुष्य भंग करने वाला आपका सेवक होगा बाबा. सेवक नहीं राघव, सेवक तो सेवा करता, दुश्मनी का काम किया. कौन है वो? राम प्रभूला धमकावू लागले. लक्ष्मण म्हणजे म्हणले, बाबा चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत नाही घडवून आणली तुम्ही. माझा भाऊ राम केवढा शांतने पांढऱ्या दाढीचं कुऱ्हाडवालं केवढं रागीट, तिथं मी पाहिजे होतो बाबा, देता का परवानगी? आणि विश्वामित्राच्याही लक्षात आलं लक्ष्मणरावचं काम आहे, कानात सांगितलं जावं लखन. आणि लक्ष्मणजी आले. आगीत रॉकेल ओतावं भिशेसाहेब तसे पहिले शब्द लक्ष्मणरावचे. अब्बा तर धनुष्य तोड़ी उलर काय इथून सुरुवात केली. हां म्हणजे बचपन में कहीं कमठे तोड डाले ऐसे. बचपन में आता 15 वर्षाचा आहे आणि बचपन में म्हणतो पुन्हा. आणि कमठे ते बांबूचा आणतात का नाही नातवासाठी आजोबा लोक खेळायला, त्याला म्हणतात कमठा. अरे रावणानं हाललं नाही त्याला लक्ष्मण म्हणतो कमठा. ऐसे तो कई कमठे बचपन में तोड़ डाले बाबा. ए राजा के बालक मुंह संभाल के बात कर, कमठा बोलता है? धनुष्य काय सामान्य लग रहा? म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही. मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्हीच कबूल करता महाराज, तर याला तोडणारा सुद्धा सामान्य नसावा असं का नाही वाटत? कशाला वाद घालता? मग तर पुन्हा धावले. मारा जाएगा ये बेटा माँ की गोद खाली पर. रामचंद्र पुढे जाने दो बाबा, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है बाबा. गुनाहगार मैं हूँ बाबा, जो कुछ तारण करना मुझे करो बाबा. असं करता करता रामचंद्र प्रभूने आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केल्यानं छाती उघडी पडली. उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लाथेचं चिन्ह परशुरामाने पाहिल्याबरोबर लक्षात आलं, बापरे अवतार झालेला आहे. आपल्या जवळचं धनुष्य सहज पुढे गेलं, आपोआप पोहोचलं. आतापर्यंत क्रोधायमान परशुरामजी सद्गदित झाले. कंठ दाटून नेत्राला धारा लागल्या, अंगरोमांची दोन्ही हात जोडले आणि दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांचं स्तवन करते. जय रघुवंश बन जीवन भानो. जय रघुवंश बन जीवन भानो. गहन तनुज कुल दहन कशानो. गहन तनुज कुल दहन कशानो. जय रघुवंश बन जबन भानो. जय रघुवंश बन जबन भानो. दहन दनुज कुल दहन कुशानो. दहन गणज कुल दहन कुशानो. जय सुरवीप्र धेनु हितकारी. जय मद मोह को ब्रह्म हारी. जय सुरवीप्र धेनु हितकारी. जय मद मोह को ब्रह्म भारी. अनुचित बहुत कहे अज्ञाता. क्षमऊ क्षमाम दीर दो भ्राता. अनुचित बहुत कहे अज्ञाता. क्षमाहु क्षमा मंदिर दो भ्राता.
कहीं जय 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 रघुकुल के तू भृगुपति गए बनई पहे तू भृगुपति गए बनई पहे तू बन जबन भानु रघुवंशा बन जबन भानु गहन धनुज कुल दहन कुशाल गहन धनुज कुल दहन कुशाल कही जय 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 रघुकुल केतु भृगुपती गये बनहि तप हेतु परशुराम जी निघून जातात. आता राजे जनक विचारतायत विश्वामित्रजीला, बाबा मेरे लिए क्या सेवा. विश्वामित्र म्हणाले, राजा जरी काल सीता स्वयंवर झालं असलं तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आपण एक पत्र तयार करा. ते पत्र दूतांच्या करवी अयोध्येत पोच करा. महाराज दशरथजीला सन्मानित करून ते बोलवून घ्या, म्हणजे आपणाला विधिवत लग्न सोहळा संपन्न करता येईल. पत्र विश्वामित्राने लिहिलं. मिथिला नगरीहून दूत पत्र घेऊन निघाले. पत्र तयार झालं बोलले बाबा. पत्र घेऊन मिथिला नगरीहून दूत निघाले दशरथ पाटील. अयोध्या डोळ्यापुढे आणा. राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत गेले होते ना बोधले बाबा. त्या दिवसापासून अयोध्या उदास झाली होती, राजवाडा उदास. राजे दशरथ जेवायला बसायचे 56 भोग महालामध्ये, पण हातात घास घेतला की त्या घासात राजाला 2 लेकरं दिसायचे, राम लक्ष्मण. मैं यहाँ भोजन करता हूँ लेकिन मेरे 2 लाल जंगल में क्या खाते हो गए, कहाँ सोते हो गए. बरं चिंता असायची. 15 वर्षाचे माझे पोरं फिरायला गेले नाही बाबासोबत, राक्षस मारायला गेले. मुलगा जर मिलिटरीच असेल आणि युद्ध चालू झालं आणि मुलाचा नंबर बॉर्डरवर असेल सीतारामजी, तर बापाला जेवण जात नाही गावाला. टी व्ही बघतोय बाप, हातात घास घेतो रडतो. तुम्ही जरा विचार करा. वेद राजा दशरथाचं सांगतोय. माझे पोरं राक्षस मारायला गेले 15 वर्षाचे, काही कमी जास्त झालं नसेल. बरं निरोप नाही, तसाच घास ठेवायचे. कुमार भाऊन ताट सारून द्यायचे, रडत निघून जायचे. आज सकाळची वेळ आहे. राजे दशरथ सिंहासनावर बसले, पण सकाळी सकाळी दोन्ही मुलाच्या आठवणी आल्या भिशीसाहेब, आणि डोळ्याला लागल्या धारा. योग असा, पत्र घेऊन दूत दरबारात पोहोचले. योग आहे तो. सिंहासनापुढे त्यांनी नमस्कार केला. का के भाई, मिथिलापति जनक जी के सेवक, किस लिए आए? राम भैया का पत्र लेकर. काय झालं असेल, ज्या रामाच्या आठवणीनं डोळ्याला धारा लागल्या होत्या त्याचं पत्र. उडी टाकली राजानं, पत्र हिसकावलं, वाचलं नाही शेठजी. पत्राला पुत्र समजून लावलं छातीला, आणि जे रडणं सुरू केलं. सही समय पर आए हो सेवक लोग, बहुत याद आ रही थी मेरे राम लखन की. कहाँ है मेरा राम, कहाँ है पत्र पढ़ो सरकार, पूरा पता लगेगा. कुमार भाऊ एवढ्यात योग आहे, मी सांगतो ते चित्र डोळ्यापुढे आणा. बरंच जे आले बोधले बाबा. भरताना आपला बाप कागद छातीला लावून रडतोय पाहिलं आणि विचारलं, बाबा रडताय? अरे रामाचं पत्र आलं भरता, माझ्या दादाचं. हिसकावलं बापाच्या हातून, वाचलं नाही, डोक्यावर ठेवलं भरतानं. आणि पागल झाल्यासारखा पत्र डोक्यावर घेऊन भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. आज पहिल्यांदा भरताचं बंधुप्रेम समाजाने पाहिलं. थोडं घरी गेल्यावर विचार करा. ज्या सावत्र भावाचं प्रेम सावत्र भावाच्या पत्रावर एवढं आहे की डोक्यावर पत्र घेऊन नाचतो, त्याचं भावावर केवढं असेल. एवढा शत्रुघ्न आला. शत्रुघ्नाची तीच अवस्था झाली. बरं पत्र कोणीच वाचलं नाही शेठजी, फक्त दशरथजी राजे रडतात म्हणून भरत रडतोय म्हणून शत्रुघ्न, आणि तिघही बापलेकर रडतात म्हणून दरबार. रडारड, नुसती रडारड. पत्रात काय लिहिलं कोणालाच माहीत नाही. वाऱ्यासारखी वार्ता पसरली, दरबार पूर्ण भरला. शेवटी वसिष्ठजी आले. मजा पहा, सर्वांना शांत केलं. दरबारात मान होता. वसिष्ठजी कुलगुरू होते, नियामक मंडळातले सदस्य पण होते. बरे का बोधले बाबा. शांत केलं. पत्र वसिष्ठजींनी स्वतःकडे घेतलं.
धीर गंभीर आवाजात पत्राचं वाचन वसिष्ठजींनी सुरू केलं. दशरथजी 5 प्रसंग पत्रात लिहिलेले आहे. ताटिकावध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग, परशुराम बिदाई. आणि हे विश्वामित्राच्या भाषेतलं पत्र आहे. मी अर्ध्या मिनिटात एक प्रसंग सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. पत्राचं वाचन धीर गंभीर आवाजात दरबारातली लोक ऐकतात. वसिष्ठांनी सुरुवात केली वाचायला. तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना जंगलात ताटिका नावाची राक्षसी धावून आली. एकाच बाणात तुमच्या रामानं ताटिका जाग्यावर मारली. टाळ्यांचा कडकडाट झाला दरबारात आणि वसिष्ठाची छाती शिष्याचा पराक्रम ऐकून गर्वानं भरून आली. एक प्रसंग संपला. अर्ध्याच मिनिटात संपला ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रसंग दुसरा, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुमचे राम लक्ष्मण विध्वंस करायला आले ते सुबाहू आणि मारीची. अग्निबाणानं सुबाहू जाग्यावर मारला. मारीची 400 कोस समुद्राच्या काठाला जाऊन पाडला आणि माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. पुन्हा टाळ्या. प्रसंग दुसरा संपला. मग तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना मिथिला नगरीकडे शापित अहिल्या तुमच्या रामाच्या रजक्कनानं अहिल्याचा उद्धार झाला. तिसरा प्रसंग, धनुष्य हाललं नाही रावणासारख्यानं तुमच्या रामानं त्याचे 2 तुकडे केले. आणि शेवटचा प्रसंग, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर तुमच्या रामाच्या चरणी डोकं टेकून निघून जाता झाला. हे 5 प्रसंग वाचले. दरबार आनंदला, अख्ख्या नगरात आनंद. दशरथजी, सप्रेम भेटीचा ढीग लागला. ज्यानी पत्र आणलं त्यांच्या पुढं डोक्या एवढा ढीग लागला कुमार भाऊ, पण ते हात लावे ना बोंदरजी. शेवटी दशरथ राजे म्हणाले, अरे सेवक लोक, भीक नहीं है, प्रेम की भेंट है, स्वीकार करो. अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम कन्या पक्ष वाले हैं, यहाँ दे सकते, यहाँ का नहीं ले सकते. प्रसंग पहा. ते सेवक म्हणाले, आम्ही सीतेच्या माहेरच्या आहोत राजे, आणि माहेरची माणसं लेकीच्या सासरी देत असतात, सासरचं नेत नसतात. आता सुद्धा बोधले बाबा खेडेगावामध्ये हे टिकून आहे पद्धत, शहरात नाही पण खेडेगावात आहे. अजून एकोपा आहे. कोणाच्याही मुलीचं लग्न राहू द्या, तिथे जातीचा संबंध येत नाही, फक्त गाव. झोपडपट्टीतल्या गरिबापासून तर वाड्यातल्या पाटलापर्यंत अख्खं गाव एकत्रित येऊन विचार करते, गावाची अब्रू जाता कामा नाही. काही कमी पडलं तर आम्हाला सांगा, आपल्या गावाची अब्रू जाता कामा नाही. अख्खं गाव एकजुटीनं, त्या गावचा श्रीमंत असेल तर त्या मुलीसाठी गोदरेजचं कपाट आणतो, पण त्या गावचा 2 शेळ्या चारणारा, झोपडपट्टीत राहणारा, जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकी खाणारा, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, तो गरीब शहरात जातून 25 रुपयाचं फुलपात्र आणतो का? माझ्या गावची ताई नांदायला चालली. बस हे प्रसंग आपल्यासाठी. म्हणून आम्ही माहेरचे आहोत राजे, इथे देण्याचा प्रयत्न करू, इथलं देणार नाही. हा ना, आता बोधले बाबा आल्यामुळे जास्त आनंद झाला मला. 2003 साली आम्ही वाचून आलो वापस. एक पोरग जाग्यावर गेला ना सेठजी, तो गंभीर मांडीतून तुटला. आम्ही गाडीत गुंडाळलो. पहिलं रामायण केलं बोधले बाबाकडे वाचून आल्यावरचं पहिलं. मुक्कामी ठेवला आम्हाला देशमुख मामाकडे. तिथून जो संबंध जुळला तो अविस्मरणीय प्रसंग त्यावेळचा. मग त्यांच्या आईला मी गावला नेलं, माझ्या आईला इकडे आणलं, ते असे सुरू झाले प्रसंग. मग आमची आई मते पाटलाची असल्यामुळे नातेगोते वेल्डिंग सुरू झालं. ते इकडे शिंदेपर्यंत पोहोचले नातेगोते. मग ते जास्तच जवळीक वाटायला लागली. असं ठीक आहे. तेव्हाचा पाहता पाहता 20-22 वर्षे झाले आपल्या पहिल्या रामायणाला. शेठजी तुम्ही आले गावला? बरं आहे, सगळे आले, इकडचे बरेच लोक आले. दशरथ पाटीलही येतील. हो, चांगलं आहे. एकदा तर मामाचा परिवार कुलप लावून हे 2च भाऊ राहिले, ते हॉटेलमध्ये जेवायचे.
है बंदरजी आहे. झालं. मी का सांगतो हे, आता आपल्याही गाड्या उतारायला लागल्या, कितीक दिवस राहिले आपल्याला तरी काय माहिती आहे. शेवटी काय घेऊन जायचं आहे, हां एवढंच आहे बस. तर ते आमचं कोणीतरी आलं असं वाटलं म्हणून आज जास्त आनंद आहे कथेला. पुन्हा अयोध्येला करू म्हणे ते, म्हणलं पाहू काय ते कुठेही करतात ते बरं का. या बोधले बाबात अशी कला आहे, फाशे पारद्याच्या पालापासून दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत कुठेही रामायण करू शकता ते. हो बस हो म्हटल्याबद्दल धन्यवाद. जमला आता. ते आमच्या वारकऱ्यातले पंतप्रधान आहे. उगाच एवढी टोपी घालू दिली का आम्ही त्यांना? आहे का एका तरी बोवाला? मग याचा तर विचार करा. तर बोलले बाबा. रथ सज्ज झाला. रथामध्ये दशरथ राजे, वशिष्ठ गुरुदेव, सुमंत प्रधान, भरत शत्रुघ्न आणि त्यांची मित्रमंडळी घोड्यावरती स्वार झाली. वरात निघाली. वरातीला सगळे शकुन सामोरं आले. सगळे शकुन. हे नीट आहे का? जाताना उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसले. झाडावरचे नाही सीतारामजी, शेतात बसलेले कावळे दिसणे, ते उजव्या भागाच्या. ते 5-50 विधानसभेसारखे बसतात ना कधी कधी कावळे, पाहिलं मी शेतात. उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसले की समजायचं आजचं काम 2.25% होणार. हां शुभशकुन आहे ते. नकुल म्हणजे मुंगूस, मुंगूस दिसणं शुभशकुन आहे. सानुकूलते त्रिविध बयारी, 3 प्रकारचा वारा, शीतल मंद आणि सुगंधी, सगळं सभाला आवरणारी, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि लेकरू कडेवर घेतलेली महिला दिसणं शुभशकुन. लोवा फिर दर्शू दिखावा. लोवा म्हणजे नांदेड जिल्ह्यातला तालुका नाही भिशेजी, लोवा. लोवाचा अर्थ आहे कोलं. कोलं दिसणं सुद्धा शुभशकुन आहे. सुरभी सन्मुख शिशुवी पिलावा, वासराला पाजत पाजत गाईचं सामोरून येणं शुभशकुन. मृगमाला फिर दैने आई, मंगलगंज दिखाय, हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा गेला. छेम करिक छेम भिश्यामा बाम सुत पडदे की डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन. दही विकणारी महिला, मासे विकणारा कोळी आणि वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण, एवढे शुभशकुन. का आज शकुनालाही वाटलं सीतारामजी ही संधी पुन्हा नाही. ब्रह्माचा बाप चाललाय वरात घेऊन, ही पुन्हा संधी नाही. म्हणून सगळे शकुन हजर आहे आज. संधी. 1 मिनिट घेतो बरं का बोधले बाबा. आपण पाहिलं पूजनीय मोदीजींनी जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये राम मंदिराचं भूमिपूजन केलं, ब्राह्मण मंडळी पुढे म्हणायचे मंत्र मोदी साहेब, आणि मग आपल्याला टी व्हीला दाखवलं. मोदी साहेबांनी पूजा झाल्यावर ब्राह्मणाकडे माईक दिला. ब्राह्मणाकडे बोलो भाई. ब्राह्मण रडायला लागला माईक घेऊन. मोदी जी म्हणाले क्यों भाई, पूजा करते समय मेरी कोई गलती हुई? नहीं साहब. तो रोता क्यों? मग तो हुनके देऊन, अरे क्यों रोता? एक खुशी के आंसू है साहब. कितनी पीढ़ी अयोध्या में गुजर गई रामलला का पूजन करते करते, लेकिन ऐसा अवसर कब आएगा साहब जो भारत का प्राइम मिनिस्टर आज हमें यजमान मिला है साहब. ये खुशी के आंसू. मी का सांगतो हे नीट आहे का? आज शकुनाला वाटलं आपण है ना सर्व हजर राहिले. तर हे एक एक प्रसंग असे कारुणिक प्रसंग आहे बरं का शेठजी. आता माझा नुसता स्पर्श करत चाललो पुढे. सीमेवरती आले. 2 सागराचं मिलन बोधले बाबा. अयोध्येचा जनसागर, मिथिलेचा जनसागर इथून दिसेल तुम्हाला. तिकडून सर्वात पुढे राजे जनक, बंधू कुशकेतू, शतानंद, विश्वामित्र, राम, लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे दशरथ राजे. तुमच्यावरच चालू आहे आल्यापासून रामायण. त्याला मी तरी काय करू आता. हा ना, व्याह्याचं मिलन आहे आज. व्याही. तिकडून सर्वात पुढे जनक, इकडून सर्वात पुढे दशरथ,
सोबत गुरु वसिष्ठ, सुमंत प्रधान आणि 2 मुलं भरत शत्रुघ्न. राजे जनक चपळ्याईनं दंडवत घालायला आले, तेवढ्या चपळीनं दशरथजी गेले, नाही दंडवत घालू दिला, कडकडून मिठी मारली. राजा जनकानं खांद्यावर मान टाकून जे रडणं सुरू केलं, 2 व्याह्याची भेट झाली. आणि जनकजी म्हणाले, महाराज आप पुत्र के पिता, मैं कन्या का पिता. कन्या के पिता का अधिकार छोटा होता है, पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है. मुझे पैर पडणे दो. मुलीच्या बापाचा व्यवहार बरं का शेठजी. पण मुलाचाही बाप केवढा नम्र असावा. सीतारामजी दशरथजीकडे पहा. दशरथजी म्हणाले, जनकजी आप कन्या के पिता हो, मैं पुत्र का पिता. कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक. मैं तेरे दरवाजे का भिकारी हूँ, मुझे संभाल लेना. कुठं लावायचं हे जरा विचार करा. आणि खरं आहे, मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं नाही. मुलीचा बाप कोण आहे? मुलीचा बाप दाता आहे. दाता दान करतो त्याला दाता म्हणतात ना. मग पुत्रदान का कन्यादान? शब्द काय आहे? कन्यादान. कन्यादान करतो तो दाता बरं का बोधले बाबा. आणि मागायला येतो तो भिकारी नाही म्हणू, याचक. याचक बोलते ना का शेठजी, बोलते ना बोलू याचक. अर्थ एकच आहे, पण दोघात ठेवा आपल्या. नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं. फरक काय आहे? लायकीचं नाही म्हटल्यावर थोडंसं बरं वाटतं, नालायक म्हटलं म्हणजे राग येतो. पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. तसं याचक काय भिकारी काय, दोघात राहू द्या ना. तुम्हारे दरवाजे का म्हणजे संभाल लेना. सर्वांचं स्वागत झालं. 2 साधू एकत्रित आले. 2 साधू म्हणजे जनक राजाच्या वतीनं शतानंद, दशरथ राजाच्या वतीनं वसिष्ठ. 2 साधू. आणि 2 साधूंची चर्चा सुरू झाली. वसिष्ठाला शतानंद म्हणाले, बाबा काय योग आहे. झाले मी शुद्धीवर आहे मुद्दा. वसिष्ठ आणि शतानंद. वसिष्ठला शतानंदजी म्हणाले, बाबा काय योग आहे. तुमच्याकडे 3 पोरं शिल्लक आहे, आमच्याकडे 3 पोरी. सीतारामाला फायनल झाली, तिला बहीण आहे लक्ष्मण, ते उर्मिला देऊ लक्ष म्हणाला. आणि जनक राजाचे बंधू कुशकीत त्यांना 2 मुली आहे. मांडवी श्रुतकीर्ती, श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला, सीतारामाला. चौघीचं चौघासोबत मंडप तर टाकला जाय ना. हां मग एकाच मंडपा उर चालेल चालेल. 2 बुवानी जोडवला वास. आणि बुवा वेल्डिंगच्याच कामावर असतात बरं का. बुवानी जोडायचीच कामं करायची. दर कुठेही पहा आनंद आहे. खूप पारमार्थिक संस्कार या जुन्या मंडळीनं. त्यात पूजनीय वैकुंठवासी रामचंद्रजी बोधले बाबा, तीच परंपरा आमच्या बोधले बाबांनी चालू ठेवली. तशाच्या तशाच परंपरा किंबहुना वाढवल्या. या ज्यांचं जन्मगाव आहे ते हरिभक्तीपरायण लालबाजी इंगळे महाराज, ते याच गावचे. त्यांच्याही डोळ्याला वैकुंठात धारा लागल्या असेल 12 तारखेपासून, की केवढा सोहळा आमच्या लेकरांनी घडवून आणला आहे ना. घालून गेला असं. मुहूर्त निघाला उद्धव काका. मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी, गोरज मुहूर्त. मोठा मंडप टाकला. मंडपाचं सौंदर्य पाहायला 1000 डोळ्याचा इंद्रदेव होता, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव, 3 डोळ्याचा महादेव, बाकी सगळे 2 डोळेवाले. पण कोणाच्या नेत्राची तृप्ती झाली नाही. एवढ्यात ब्रह्मदेव रुसला. हे तेव्हापासून आहे शेठजी. ऋषभफुगे निघाला लग्नाच्या आधीच. बरं झालं शेवटच्या गेटवर नारदजी होते. नारायण नारायण. अरे कुठं चालला पप्पा, लग्न लागायचंच आहे. नाही थांबणार का? अरे मला का स्थान नाही पूजेचं. नारदाला वाटलं आपला बाप आहे आणि एवढ्या समाजात याला कसा बोलावा, म्हणून नारदानं ब्रह्मदेव तिकडे आंब्याच्या बागेत नेला. आंब्याची बाग आहे इकडे. तिथं 4ही डोके गहाण ठेवून आला का लग्नाला. म्हणजे पण तोच तुझ्या बापाचं लग्न आहे ना. राम कोण आहे? विष्णूचा अवतार. त्याच्या नाभीतून कमळातून ब्रह्मदेव. आणि बापाच्या लग्नात मुलं नसतात.
बरोबर आहे का नाही? ते KG1ला होतं कुमार भाऊ, KG1ला. त्याची मम्मी किचनमध्ये होती बोधले बाबा आणि बाप ऑफिसला गेलेला. काय झालं, याच्या हाताला अल्बम लागलं लग्नातलं, त्यांच्या मायबापाचे फोटो लग्नातले दशरथजी, आणि हे KG1चं पाहू लागलं. मम्मी जिलबी खाऊ घालते, पप्पा लाडू खाऊ घालतात, पंक्तीतले फोटो अंतरपाठ धरलेला, कुठं काकाचा काकूचा, गावच्या ब्राह्मणाचा, आजीचा आजोबाचा, याचाच दिसे ना. याला वाटलं एवढं डॅडीचं मम्मीचं प्रेम, माझा का नाही फोटो, फेकला अल्बम. तरा 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 किचनमध्ये आला शेटजी, मम्मी काय, सगळ्यांचे फोटो घेतले. पप्पाला जिलबी खाऊ घालते, पप्पा लाडू खाऊ घालतात, कुठं काकाचा फोटो, काकूचा फोटो, गावच्या ब्राह्मणाचा, सगळ्यांचे, माझा का नाही घेतला. मम्मी तर हादरलीच. पण मम्मी हुशार, मम्म्या फार हुशार असतात भिशेची. मम्मीला कळलं उद्धव काका याच्या बाजूनं बोलल्याशिवाय प्रकरण शांत होत नाही. मग मम्मी त्याच्याच बाजूने बोलली, कितीदा म्हटलं तुझ्या पप्पाला आपल्या लग्नात पिंट्याचा फोटो का नाही घेतला म्हणून. मम्मीची बाजू पाय. मग काय म्हणले पप्पा, घ्यायचाच नव्हता म्हणले मला. का? त्यांनाच विचारणं ऑफिसमधून, उद्देश दिवस तर सुखात जाईल, कोण डोक्याला खोरक लाव, जेवून घे. नाही जेवणार, येऊ दे पप्पा, नाही जेवलं दिवसभर. ते बटर घेऊन आलं पप्पा, बटर बाहेरून, गेरे बटर, फेका गटारात. का नाटकं करता प्रेमाची. काय झालं, अख्खा अल्बम चाललं. मम्मीला जिलबी खाऊ, मम्मी लाडू खाऊ, ते कुठे काकाचा फोटो, काकूचा फोटो. तर ते आमच्या लग्नातले फोटो असतील. तुमच्या लग्नातच म्हणतो मी, गाढवाच्या बच्चा. उशिरा लक्षात आलं बापाच्या, आपण गाढव झालो म्हणून. जाऊ द्या, मराठी फिरू नका, हे रागातलं बोलणं आहे. हा होते तसं. अरे अरे बापाच्या लग्नात लेकरं नसतात तर फोटो कसा काढता येईल, हे आंब्याच्या बागेतलं सांगतो. नारद म्हणतो बापाचं लग्न, बसला रुसून, पुन्हा आणला मंडपात. आता वर विरोधकाची मीटिंग घेतली. विरोधक सगळे देव इंद्राला म्हणाले काही करा, मुहूर्त टाळा. आणि इंद्रानं 14 मिनिट मुहूर्त टाळला. वसिष्ठासारख्याने जबाबदारी झटकली, आम्ही जिम्मेदार नाही. दशरथा, जनका, लग्न 14 मिनिट मुहूर्त सोडून उशिरा लागलं. पुढे भविष्यात काही झालं तर आम्ही दोन्ही साधू जबाबदार नाही. 14 मिनिट लग्न उशिरा लागलं. उद्धव काका, राम 14 वर्षे वनवासात गेला, आमचं 3.5 तास लेट लागल्यावर शेठजी काय काय होत असेल. मग उगाच म्हणतात टोमॅटो गेले आणि कोबी केली. लग्न मुहूर्तावर लागलं पाहिजे. मुहूर्त सांभाळण्यासाठी असतो का छापण्यासाठी. मुहूर्त आहे पा. आता हे आम्ही त्यांच्याकडे सोपवलं, बोधले बाबाकडे. लग्न असो, बारसं असो, काय असो, ते बरोबर त्यांच्याकडे. मी कधीच जात नाही, कारण ती वेळच सांभाळत नाही. बाबाचं कसं आहे, असू द्या असू द्या असू द्या असू द्या. मी त्याच्या विरोधात आहे. असू द्या बिसू द्या नाही, तू त्याच्या घरचा असू द्या. इथं बिघडतंय आपलं. आहे ना, तर लालासाहेबाकडे नाव आहे ना आशीर्वादाचं, कालच पत्रिका. एक नवीन पद्धत निघाली, ती चुकीची. ते 10च पोरं असतात नवरदेवाचे मित्र, बरं का काका. 10,000 पाहुण्याला शिक्षा देतात भिशेसाहेब. 10,000 पाहुण्याला. त्यांचं जे नाचणं सुरू झालं 12:30ला, 2:30 न 3 वाजेपर्यंत नाचतात. आणि हे पाहुणे 3-3 तास बसलेले, लाईट बंद झालेले, ते फॅन वारा घालतात मावल्या साडीनं, लेकराला पाणी मागतात, लेकरं लोक घड्याळी पाहतात. लग्न 12:30चं वाजले, 2:30. अरे काय चाललं काय. अक्षरशः मुलीचा बाप जातो आणि ते 20-22चेच वयाचे पोरं 10 असतात. हे चला रे पोरं, जा तुम्ही, खुशी करू द्या आम्हाला. ते नाही जुमानत, त्याचा काही दोष नाही, कारण खर्च नवरदेवाचा असतो, म्हणून उष्णता त्यांच्या पोटात असते. मराठी कळते तुम्हाला. बस शेवटी आचारी येतो. इकडे या पाटील, 12:30ला स्वयंपाक तयार ठेवा म्हणे तुम्ही. 3 वाजले, आंबट वास यायला लागला, मी जबाबदार नाही. अक्षरशः त्या मुलांना लोटांगण घालतो बाप मुलीचा. चला पोरं, अब्रू जायची वेळ, नासाडी अन्नाची, जा तुम्ही, खुशी करू द्या ते. म्हणून माझं वैयक्तिक मत आहे बोधले महाराज, गावोगावी एक 10 तरुण रक्ताचं मंडळ, गरम रक्ताचे पोरं पाहिजे 10. त्यांच्या हातात ऊसातल्या शेवऱ्याचे दांडके द्यायचे.
आणि त्यांचं नाव ठेवायचं दांडक मंडळ आनेगाव आपले सहर्षे स्वागत करीत आहे. हे मंडळ स्थापन करा गावोगावी. कशासाठी? ते जेव्हा 10 टाळके ऐकत नाही नवरदेवाचे मित्र मुलीच्या बापानं मोबाईल करणे, हॅलो दांडक मंडळ आनेगाव, हां चला स्वागताला, कपडे फाटेपर्यंत पदडा, काही पाप लागत नाही, नवरदेव घेऊन या, वेळेवर लग्न लावा, वधूवर जन्मभर दांडक मंडळाला आशीर्वाद देतील, तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं म्हणते. हा ना. नाचण्याच्या विरोधात बोलणं आहे का उद्धव काका आपलं? अरे तुम्हाला 3 तास नाचायचं आहे भाऊ, 9ला नाचणं सुरू करा रे, 12पर्यंत नाचा. त्याचं 12:30ला मुहूर्तावर लग्न लावा. तुम्ही 12:30ला नाचणं सुरू करता, 3 तास नाचता, नवरदेव 3 वाजता आणता, तुमच्या 3 तासाच्या डिस्कोचा जन्माचा डिस्को होणार आहे, याची काय वाट आहे? तेव्हासुद्धा नाचणं होतं. राम कामरूपी घोड्यावर आहे, बाकी भरत शत्रुघ्न लक्ष्मण साधे घोडे, 4 घोड्यावर 4 नवरदेव. मिथिला नगरीतली घटना आहे. नवरदेवाच्या पुढे नवरदेवाचे मित्र नाचू लागले. आपणही जास्त नाही पण 2-3 मिनिट नाचायचं नाही, फक्त हात वर करा. सावरियो बड़ो प्यारो लाग्यो, सावरियो बड़ो प्यारो लाग्यो, बड़ो प्यारो लाग्यो. मेरा चूर निकांदनी, सावरिया मेरा दशरथ नंदनी, बड़ो प्यारो लाग्यो, सावरियो बड़ो प्यारो लाग्यो. आनेगाव नाही मेरा दशरथ नंदन, सावरियो मेरा दशरथ नंदन, मेरो कौशल्य नंदनी, मेरो कौशल्य नंदनी, बड़ो प्यारो लाग्यो, बड़ो प्यारो लाग्यो, बड़ो प्यारो लाग्यो. मेरो अचूर निकंदन, अरे बड़ो प्यारो लाग्यो, सावरियो बड़ो प्यारो लाग्यो, सावरियो बड़ो प्यारो हातवर थोड़ा ना, सावरियो. अरे गुलाब ने सरकार जोड़ी का जवाब नहीं है, गुलाब ने सरकार जोड़ी का जवाब नहीं. अरे गुलाब ने सरकार जोड़ी का जवाब नहीं. हाय गुलाब ने सरकार जोड़ी का जवाब नहीं. जोड़ी का जवाब नहीं, जोड़ी का जवाब नहीं है, जोड़ी का जवाब नहीं, जोड़ी का जवाब नहीं. ओ जोड़ी का जवाब नहीं, जोड़ी का जवाब नहीं. बड़ो प्यारो लाग्यो, सावरियो बड़ो प्यारो लाग्यो. सावरियो मेरे राम जी की निकली बारात, चले सब दर्शन करे. मेरे राम जी की निकली बारात, चलो सब दर्शन करे. मेरे राघव की निकली बारात, चले सब दर्शन करे. मेरे राघव की निकली बारात, चलो सब दर्शन करे. ब्रह्मा नाचे, विष्णु नाचे, ब्रह्मा नाचे, विष्णु नाचे, ब्रह्मा नाचे, विष्णु नाचे, ब्रह्मा नाचे, विष्णु नाचे. शिव जी भी नाचे, बारात चले सब दर्शन करे. मेरे राघव की निकली बारात, चले सब दर्शन करे. मेरे राघव चौघासोबत विवाह संपन्न झाला. भोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता सारखं नव्हतं. आता जेवू घालणाराला वेळ आहे पण जेवणाराला वेळ नाही, म्हणून सुधारित पद्धत निघाली. बफे. बफे बोधले बाबा कसं दिसतंय ते? शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत पाहुणे कोट्याधीश दिसतात. शेवटचं मंगलाष्टक झालं
सगळे भिक्षाधीश आपलं आपलं ताटणं वाटी लाईनला लागून मला द्या चपाती. काय दर्जा झाला. इथं बरेच पाटील बसलेले आहे बरं का उद्धव काका. पाटील बरेच बसलेले आहे. घरी पाण्याच्या माठाजवळ पाटील बसतो तरी पाणी माठातलं घेत नाही, पाटलींला पाणी मागतो पाटील. एवढी मिजाज घरी. आणि लग्नाला आलं म्हणजे ताटणं वाटी हातात घेतं, मला जिलेबी द्या. अरे काय दर्जा झाला. पूर्वी काय ऐश्वर्य संपन्नता होती. लग्न झालं पाहुणे बँड लावून न्यायचे जनवाशावर, तोपर्यंत तयारी. रांगोळ्या काढलेल्या पात्रावळीन, मग अर्धा बटाटा कापून त्याच्यात अगरबत्त्या. आणि सगळी तयारी झाली की बँड लावून सन्मानानं पाहुणे वाजत गाजत जेवायला आणायचे. हास्य विनोद काका, थट्टा मस्करी, पाहुण्यांनी जास्त जेवावं बरं का बोलले बाबा. उद्देश तेवढा थट्टा मस्करी म्हणजे पाहुण्यानं जास्त जेवावं हा उद्देश. आणि थट्टा करण्याचा अधिकार सासूरवाडीच्या पोरींना असतो, हे लक्षात ठेवा. काका तुम्ही अनुभव घेतला असेल. नाही नाही त्यांना नाही माहिती म्हणून काका म्हटलं मी. त्यांचं ध्यान सोडून आमचं दोन्ही. आम्हाला अनुभव नाही पण तुमचं पाहू पाहू सांगायला हरकत काय आहे. लालासाहेब तुमचं पाहून सांगायला काय अडचण आहे आम्हाला. सासूरवाडीच्या मुली बरं का रोहिदास. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जेवायला बसले आणि एक सीतेची मैत्रीण आणि थट्टा करायला. चालू पंक्तीत दशरथजी, चालू पंक्तीतली थट्टा. प्रभूजी काय आम्ही तर ऐकलं म्हणे तुमच्या अयोध्येच्या महिला एवढ्या कर्तबगार आहे, प्रसाद खाऊनच लेकराला जन्माला आणतात. घासच ठेवला प्रभूनं खाली. बापरे. हे तर आमच्या आई कौशल्या सुमित्रा कैकेयीनं केलं. प्रसाद खाल्ला, आम्ही 4 भाऊ जन्माला. पण ही गोष्ट राजवाड्यापुरती मर्यादित होती. तो 7-12 सासूरवाडीला आणि तो हिच्यापर्यंत पोहोचला कसा. हो ना. आता सगळीकडे शांतता पसरली. विषय पाटील कशाची. आता प्रभू हिचं काय उत्तर देतात. बरोबर आहे सखी, बरोबर आहे. अयोध्येच्या महिला एवढ्या कर्तबगार आहे, केवळ प्रसाद खाऊनच मुलांना जन्माला आणतात. पण आम्ही सासूरवाडीला आल्यापासून इथं वेगळाच पराक्रम ऐकला. काय म्हणे इथं महिलांची गरज नाही आमच्या सासूरवाडीला. गाजर गवतासारख्या जमिनीतून पोरी बाहेर येतात. हे गेली पळून. सीता कुठून आली. अरे कुठेही चालते का थट्टा काका. कुठे चालते का थट्टा मस्करी हास्य विनोद. किती व्यवस्था चांगली असली उद्धव काका तरी पाहुण्यानं पाहुण्याच्या गावाला किती दिवस राहावं त्याची काही मर्यादा असते बरं का. तुम्हाला जायचं काम पडतं पाहुणे म्हणून. तुम्हाला एक सांगतो, गेल्या गेल्या मालकाला विचारत जा पहिली गाडी सकाळची कितीला आहे. मालकाला वाटतं हे कटकट सकाळी जाते. तुम्ही 15 दिवस राहा पण रोज गाडी विचारा पहिली. हा मालकाला वाटतं हे रोज म्हणते गाडी सकाळची 15 दिवस झाले. असं कर, पुरणपोळीचा पाहुणचार कर. पुरणपोळीचा पाहुणचार म्हणजे उद्धव काका हा काला आहे. काला म्हणजे आला. संध्याकाळी आला पाटील. त्याला वाटलं गेलं असेल पाहुणा. विचारलं पाटीलला गेले का. नाही आहे अजून. पुरणपोळ्या खाऊ नाही गेलं नाही. नाही आता असं कर बरं, खूप झालं 15 दिवस झाले. गाठाळ पिठलं कर. पूर्ण शिजू देऊ नको, अर्ध कच्चं ठेव. त्याच्यात तिखट नको टाकून, मिठही टाकू नको. निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. ती वैतागलीच होती. बाजरीच्या भाकरीत जाळून टाक. दशरथ पाटील पाहुण्यानं त्या कच्च्या पिठल्यासोबत 4.5 भाकरी खाल्ल्या. सांगा जातं का आता. हा हे मारवाडी समाजात काही तासाकरता पाहुणे येतात त्यांचे. त्यांच्या समाजात पाहुणा कालचा आज थांबला
तर आलेल्या पाहुण्याची सेवा याला सांगतात, जा आमच्या जुना झाला तू कालचा आहे, बरोबर आहे तुमच्या भाषेत. पहिलं दिन पाहुणो, पहिलं दिन पाहुणो, दुजो दिन पै, आणि तिजं दिन थारी अक्कल कटे गई म्हणतो बसला भाकरी खात. 3 दिवस झाले इथलं चालू आहे आपलं आवरावर पाहुण्याच्या. चला पाहुणे, 15 दिवस झाले रोजच गाडी विचारता, चला चला पाहुणे. रेल्वे स्टेशनवर गाडी मिळाली पाहिजे. पाहुण्याचं मालकाचं 200 फुटाचं अंतर. गाडी चुकल, लवकर चला गाडी चुकल. याला चुकवायचीच होती बोधले बाबा, गाडी चुकल गाडी. आणि रेल्वे स्टेशनवर घाई घाई पाटील गेलं, त्यानं तिकीट काढली. विषय पाटील एवढ्यात गाडी आली, प्रचंड गर्दी होती, तरी पाहुणा गेला पाहिजे म्हणून एवढ्या गर्दीत सामान घेऊन घुसला पाटील. खिडकीजवळची जागा पकडून दिली आणि त्या खिडकीजवळच्या जागेवर पाटील बसून हात खिडकीतून काढून, या पाहुणे लवकर गाडी सुटल, पाहुणे या लवकर गाडी सुटल, पाहुणे या लवकर गाडी सुटल. सुटली गाडी. गेलं मालक, पाहुणं वापस घरी. बरं लालासाहेब, पाटलीन म्हणली तुम्ही आला आणि आमचं मालक. तेच वाईट झालं का, ज्याला जायचं नव्हतं त्याला जागा मिळाली खिडकीजवळची, आणि मला इथलं. शेवटी जाऊ द्या. आता दशरथ राजे शतानंदजीला म्हणाले, अहो 15 दिवस आम्ही जायचं म्हणतो, तर एक दिवस जनकजी थांबवतात, एक दिवस शतानंद थांबवतात, एक दिवस सुनेना माता थांबवून घेते. आम्ही राहायचं किती दिवस? मी राजा आहे ना, प्रजा सांभाळणं माझं कर्तव्य आहे की नाही, किती दिवस राहायचं? आता बस झालं, आता परवानगी द्या म्हणावं मालकाला. शतानंदजीला सांगितलं. शतानंदजी आले जनक राजाकडे. दशरथ राजे परवानगी मागतात जाण्याची, आणि त्यांचं खरं आहे, कारण राजे आहे ते प्रजा सांभाळण्याचं करतोय, तेव्हा परवानगी मागतात. एवढ्या शब्दानं जनकाचं रडणं सुरू झालं. कुमारभाऊ, का रडता राजे? एकटे जाणार आहे का दशरथजी? सोबत त्यांचे 4 पोरं, माझ्या 4 पोरी, पुरा महाल खाली, पाणी द्यायला कोणी नाही उद्यापासून वाड्यात आम्हाला. राजे, मुलगी जाण्यासाठी जन्माला येते, 25 वर्ष लळा लावते, माझे पप्पा, माझी मम्मी, माझी दीदी, माझा भैया, आणि रक्ताचं नातं एका झटक्यात तोडून सगळ्यांना रडवून निघून जाते. हां, तुमच्या काकाला अनुभव आहे ना, तुम्ही पहा, हिम्मत ठेवा. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर आज नाही, उद्या जाहीर झालं बोधले बाबा. उद्या सीता, उर्मिला, मांडवी, स्तुतिकीर्ती 4ही बहिणी जाणार. वाऱ्यासारखी वार्ता पसरली. सगळ्या मैत्रिणी गळ्याला बिलगू रडू लागल्या. 4 पालख्या तयार झाल्या. सगळ्या समाज अयोध्येचा सज्ज झाला. नगराच्या बाहेर रात्रीचाच सगळ्यात तयारी. रात्र संपली, सूर्योदय झाला. दशरथ राजे म्हणाले, रामा, लक्ष्मणा, भरता, शत्रुघ्ना, जा सासूच्या पाया पडून या. सुनेना मातेच्या पाया पडतात. 4ही जावई सप्रेम भेट दिली, आशीर्वाद दिला. 4 जावाई वाड्यातून बाहेर आले. आता पुढचं दृश्य बोंदरजी. 4 पोरी, सर्वात पुढे धाकटी श्रुतकीर्ती आहे, तिच्या मागे मांडवी, तिच्या मागे उर्मिला, सर्वात मागे सीता. आणि त्या गेटमधून 4ही पोरी आईच्या पाया पडायला येतात. शहनाईचे स्वर सुरू झाले. सगळ्या समाजाचं रडणं सुरू झालं. सोनैना मातेचं हुंदके देऊ देऊ रडणं चालू झालं. सगळ्यात धाकटी श्रुतकीर्ती आली, पायावर डोकं ठेवलं, हात जोडले. जा रे माँ ससुराल. सुनैना रडू लागली. सुखी रहो बेटे, हमारी चिंता मत करो माँ, लेकिन मेरे पिताजी वृद्ध हो गए माँ, पिताजी की तबीयत का ख्याल रखना माँ. नंतर मांडवी पाया पडली. माँ जा रही ससुराल, बेटी सुखी रहो, हमारी चिंता मत करो माँ, लेकिन 4 दिन से मेरे पिताजी ने भोजन नहीं किया माँ, भोजन नहीं करेंगे तो पिताजी की तबीयत बिगड़ जाएगी माँ, पिताजी की तबीयत का ख्याल रखो माँ. आणि मग शेवटी उर्मिला आली. माँ जा रही ससुराल, बेटी सुखी रहो. हमारी चिंता मत करो माँ.
लेकिन मेरे पिताजी 4 दिन से सर पटक पटक के रो रहे माँ, रोते रोते पिताजी की तबीयत बिगड़ जाएगी माँ, पिताजी की तबीयत का ख्याल रखना माँ। इस सूत्र लक्षात घ्या काका, कन्या जब घर छोड़ती है अपने बाप की भलाई चाहती है। कोणतीही मुलगी सासरी जाताना रडत असते, स्वतःसाठी नाही रडत, फक्त बापासाठी रडते। तिला प्रश्न पडतो, कारण बापाच्या आवडी निवडी लेकीला माहीत आहे। बाप जेवला नाही ज्या दिवशी त्या दिवशी मुलगी जेवत नाही। सगळ्यात मोठा परिणाम होत असेल दुःखाचा तर लेकीवर होतो। पप्पा जेवले नाही, कोणाला सांगत नाही, बसून आहे, कोणी काहीतरी बोललं असेल, नाही जेवत मुलगी त्या दिवशी। काका, मुलीच्या लग्नाच्या वेळेला बापाचं वय जर 55 असेल, मुलगी नांदायला गेल्यावर एकाच वर्षात बाप 70 सारखा दिसतो। एवढा खड्डा त्याच्या जीवनात पडतो का? त्याची काळजी घेणारी एक व्यक्ती कायमची घरातनं चाललेली असते। त्याच्यात आजीचं न नातीचं, बाप रे बाप, मैत्रिणीसारखं नातं असते कुमार भाऊ, आजीचं नातीचं। आईपेक्षा जास्त वेळ नात आजीजवळच थांबत असते, आजीजवळ। आणि आजी कौतुकानं तिचं कौतुक, शाळेत जाऊ लागल्यावरही, पुढे 10-12 वर्षाची झाल्यावरही, शाळेतून आली बोधले बाबा की नात पहिली आजीजवळ। आजी काही चहा घेते का, काही खायला आणू? पहिली काळजी आजीची। आजीचं अंथरूण पांघरून, सकाळी आजीला आंघोळीला पाणी, पाठ घासून देणे, आजीचं नवीन पातळ काढून देणे, पहिलं धुवून काढणे, आजीच्या गोळ्या औषध पाय चेपून देणे, आजारी पडली तर कॉटवर बसवून आजीचं डोकं दाबून देणे। आणि ती नात 25 वर्षाची झाल्यावर पहिल्यांदा बासिंग बांधलेली शेहनाईचे स्वर सुरू झाले की पहिली आजीजवळ येते। पहिली सासरी जायच्या वेळेला पांढरे केस झालेली आजी, सुरकुत्या पडलेली आजी, दोरीनं चष्मा बांधलेली आजी, आणि त्या नातीकडे पाहिलं की गळ्याला बिलगून आजी रडते। चालली का बेटा? हो आजी, सुखाची राह, तू माझी खूप सेवा केली, माझी डॉक्टरीन होती बेटा, जा सुखाची राह, माझी नको काळजी करू आजी, माझ्या पप्पांना सांभाळ। आजी जवळ रडत असेल तरी आपल्या वडिलासाठी रडते। आजोबाच्या पाया पडताना, चालली का बेटा? आजोबा सुखी राह, माझी नका काळजी करू, माझ्या वडिलांना सांभाळा। आईजवळ त्या दिवशी कठोर बोलते कुमार भाऊ, ती मुलगी जन्मात बोलली नाही तितकं कठोर बोलते। आई तुला वाईट वाटेल पण मनातलं बोलते। आज जाताना टाकून टाकून बोलली माझ्या बापाला जन्मभर, पण शांत स्वभावाचा बाप माझा फिरून नाही बोलला तुला। मी पुन्हा एकदा पाया पडते आई, माझ्या बापाला एखाद्या दिवशी उपवासी ठेवत जा, फक्त बोलत जाऊ नको। आणि मग लहान भावाच्या गळ्याला, बरं का, तिथं जास्त रडते। तो कॉलेजला जातो ना लहान भाऊ, आणि मग गळ्याला बिलगुण सीतारामजी, भैया आता आहे, तुला काही माहिती आहे रे, 5 वर्ष झाले आपल्या वडिलाची नोकरी गेली, पण सांगितलं नाही आपल्याला। 10ला जायचे आणि 6ला यायचे, जाताना म्हणायचे चाललो बेटा ड्युटीवर, येताना म्हणायचे आलो ड्युटीहून। आज बोलते भैया आपला बाप ड्युटीवर नव्हता, मी कॉलेजला जाताना बघत होती, कळमच्या स्टँडवर हमाली करत होता, 10:30 ते 5:30, पण सांगितलं नाही आपल्याला। मग भाऊ रडतो, ताई नव्हतं मला माहिती, आपल्या बापानं आपल्यासाठी 5 वर्ष हमाली केली, म्हणून तुला वचन देतो आजपासून भाऊ या नात्यानं बूट पालिश करील, पण पप्पाला रुपया मागणार नाही। आता शेवटचा प्रसंग, मोठ्या भावाचं लग्न झालेलं असते आणि त्याच्याजवळ सर्वात जास्त, तो शेवटचा प्रसंग, सर्वात जास्त रडते बोधले बाबा बहीण त्या मोठ्या भावाजवळ लग्न झालेलं। ताई रडू नको, ताई रडू नको, ताई दादा तू या घराचा करता आहेस, तू कष्ट केले तर परिवार जगल। आई थकली, बाबाही थकले, दोघांनाही कष्ट होत नाही, आणि भैयाचं शिक्षण आहे। मी आई बाबाला विसरणार नाही, आई बाबाला विसरणार नाही ताई, तुझा विश्वास आहे रे दादा। मग का रडतेस? तुझं गेल्या साली लग्न झालं। हां, पुन्हा एकदा पाया पडते दादा, बायकोचं ऐकून
वेगळ्या निघू नको आणि आपल्या मायबापाला भिकेला लावू नको. शेवट मी का सांगितलं सूत्र, कन्या जब घर छोड़ती है केवल बाप की भलाई. आज श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, शेवटी सीता. जारई मासासुराल काका सीतेला जवळ घेतलं सुनैना मातेनं. सीता, हे जीवन आहे. कभी कभी जिंदगी में कभी कभी कड़वे घूंट पीने पड़ते हैं. जिस दिन दुख आएगा बेटे, उस दिन अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना, जी भर के रो लेना, लेकिन समाज के सामने कभी प्रकट नहीं करना.